आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, मला सगळ्यांसमोर तू कात्रीत पकडणार काय? माझा प्लॅन तू हाणून पाडशील. तुला तर मी सोडणारच नाहीये. याची किंमत तुला चुकवावीच लागणार. अश्विन, काय करतोस तू? हे फोटोवर राग काढून काय फायदा होणार आहे? हो मामी, तुम्ही का आले तिथे? मला आता कोणाशीच बोलायचं नाही. अश्विन, तो तसा बी अक्षरावर राग आलाय ना. मग तिच्या बहिणीचा फोटो फेकून काय फायदा होणार आहे? हे म्हणजे असं झालं की मीठ पडलं लाडवाला आणि गोड लागलं गाढवाला. एक लक्षात ठेव अश्विन, आता तू डोसकं शांत ठेवलं नाहीस ना तर ती अक्षरा तुझ्या डोसक्यावर कवा ठाण मांडून बसल तुला कळणार बी नाही. मग या जन्मात तुझा प्लॅन कधी बी पुरा होणार नाही. तेव्हा आता यावर जास्त अखंड तांडव करू नकोस. शांत राहा. कसं आहे, एखाद्याला कापायचं असेल ना तर आधी त्याला मनसोक्त बागडू द्यायचं असतं. मग त्याच्या मानेवर सुरी फिरवण्यात वेगळीच मजा असते. तसा या अक्षराला बागडू दे की, येळ घेऊ दे. मग तिला अंधारात गाठून तिचं पंख छाटायला मजा येईल. उर्वशी, यो बकरा बी असाच बागडू देऊन कापायचंय तुला. फुलवत राहा याला अशीच. हळूहळू समधी सूत्र तुझ्याच हातात येतील. काय ग पोरीनो, काय झालं? काही नाही. अक्षरा, बोल की, काय झालं? मॅडम, मी किती वेळा या खोलीत येऊन गेली. आज काही वेगळंच जाणवतंय. माझ्या खोलीत जशी मायेची ऊब जाणवते ना, तशी जाणवते आज मला. मला बेब, या घरात माझी सून नाही, माझी लेकच आल्यासारखी वाटते. आणि ध्यानात असू दे, देहा तुमची सासू नाही, आईच आहे. दैवाच्या गाठी असतात या, आपण फक्त जपायच्या असतात. मॅडम, मी आजपर्यंत कधी बोलून नाही दाखवलं तुम्हाला. आज एक बोलू का? बोल की. आमच्या डोक्यावरचं मायाचं छत्र हरवलं आणि तुम्ही आम्हाला मायेची ऊब दिली. या घरात आईच्या मायेनं घेऊन आला. हा खरंच एक दैवी योग आहे. त्या क्षणापासून तुमच्याकडे पाहिलं ना की मला माझ्या आईची आठवण येते. शरुनी आणि मी आजपासून तुम्हाला आई म्हटलं तर चालेल?
शांत पोरी सासरी असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ना तर आईला लई त्रास होतो. तुमच्या या आईला त्रास देणार आहात का? अक्षरा, आजच्या दिवशी मला तुला काहीतरी द्यायचं आहे. थांबा, मी आलेच. आजच्या दिवशी अक्षरा, मला तुला हे काहीतरी खास द्यायचं आहे. घे. हा माझ्या आईनं मला दिलेला करंडा आहे. माझं लगीन झालं तेव्हा तिनं मला माहेरचा आहेर म्हणून खास दिला होता. मला लेक असते तर मी तिला दिला असता. आज हा तुला देऊन माझ्या मनातली इच्छा पूर्ण करते आहे. माझ्या ह्या लेकीला माहेरचा आहेर देऊ. हे सुंदर, ना जातो आता. तुझ्या लग्नात काम करून करून लय दमलोय बघ. आणि तसं मी आता तुझं लगीन झालंय, म्या माझ्या जबाबदारीतनं मोकळा झालेली आहे. चल. तुझा डाव फसला गड्या. आता गप झोपावंच लागल. नाही म्हणजे जवळ जवळ झोपायची वेळ झाली आहे ना. मग निघतो म्या. बारक्या, तिच्या तर आता असं हानीन की नाही. आणखी अरे गाड्याच्या येळेबद्दल सांगत होतो तुला. अरे बारक्या, अक्षरा लगी असला विचार करतोयस वय. त्याला अजून लय येळ आहे.